शिवसेनेचे शहर उपप्रमुख सुनील शहाजी जाधव माझ्यासोबत आहेत. सुनीलजी, टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं खूप स्वागत. जय महाराष्ट्र. ॲक्च्युअल तुमचा जो परिवार आहे शिवसेनेच्या म्हणजे पक्ष स्थापनेपासून तुमचं परिवार ह्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये सक्रिय आहे आणि आत्ता तुम्ही तुमच्या कन्या ज्या आहेत त्यांना तुम्ही प्रभाग क्रमांक 6मधून निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलं आहे. काय तुमची प्रतिक्रिया? शिवसेनेच्या स्थापनेपासून माझे वडील कैलासवासी शहाजीराव जाधव हे पुणे शहरातनं शिवसेनेची त्यांनी जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. त्यांच्याबरोबर आमचे जयवंतराव भोसले, कैलासवासी जयवंतराव भोसले, काका वडके, नंदू घाटे, सुभाष सोरोगड ह्यांच्याबरोबर माझ्या वडिलांनी काम केलं आणि त्यापासून आमच्या घरात शिवसेना सुरू झाली आमच्या. आता मी येता पाहिलं तुमच्या जे बंगलो आहे तुमचं जिथं तुम्ही वास्तव्य करताय तुमच्या ज्या घराला आहे शिवसेना भवन हे नाव दिलं, त्याचं कारण काय? शिवसेना भवन म्हणजे आमची इथं ओळखच आहे. जसं शिवसेना म्हणजे आमचं कुटुंब बाळासाहेब ठाकरेंचं जसं ठाकरे कुटुंबी आहे तसं आमच्या म्हणजे प्रत्येक वेळेस आमचं बाळासाहेब ठाकरे सल्लग असल्यामुळं आमचा मोठा प्रभाव आहे शिवसेनेचा आणि या प्रभावातनं आम्ही शिवसेना भवन आमच्या घराचं नाव आहे. तुम्ही स्वतः किती वर्षापासून शिवसेनेत सक्रिय आहात? तसं मी बालसेनेपासून शिवसेनेत काम करतो. म्हणजे जेव्हा माझं वय 14-15 वर्ष होतं मी तेव्हापासून शिवसेनेपासून काम करतो. मग तुमची इच्छा झाली नाही का निवडणूक लढवायची? नाही, माझी सोय झाली नाही, इच्छा झाली नाही. कारण आमच्या शिवसैनिकामध्ये सत्ता भोगण्यापेक्षा सामाजिक कामाची ओढ किंवा काम करण्याची इच्छा ही आमच्या शिवसैनिकामध्ये पहिल्यापासून आहे आणि ती बाळासाहेबांनी आमच्या मनामनात रुजवलेली आहे. कारण बाळासाहेबांनी एकच सांगितलं, तुम्हाला समाजाचा विकास करायचा असेल, समाजाचं उदात्तीकरण करायचं असेल तर 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण केलं पाहिजे. आणि ते आमच्या डोक्यात फिट बसल्यामुळं, हृदयात फिट बसल्यामुळं आम्ही कधी निवडणूक मी लढवली नाही किंवा इच्छा झाली नाही माझी. आता तुम्ही तुमच्या ज्या कन्या आहेत ॲडव्होकेट स्नेहल जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरवलं आहे प्रभाग क्रमांक 6मधून. कसा आहे प्रतिसाद? प्रतिसाद एकदम उत्तम आहे. कारण गेले 40 वर्षापासून मी शिवसेनेत काम करतो आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आमचा स्लम एरिया जनतेला ज्याची गरज असेल ते आम्ही आजपर्यंत द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कधी समजा आता सुरुवातीच्या काळात दुधाची टंचाई असायची तर आम्ही ते दुधाचा पुरवठा कसा होईल किंवा दिवाळी साखर टंचाईची असायची ते साखर जनतेबरोबर कसं जाईल ह्या सगळ्या गोष्टी करत असायचो आणि त्याच्यामुळं ह्या लोकांना त्याची जाणीव आहे. आता मी दरवर्षी नवरात्रीमध्ये गेले 28 वर्षापासून नवरात्रीमध्ये महिलांना मोफत साड्या वाटतो. माझे फ्लेक्सबाजी, मोठे DJ लावणं हे मी टाळतो आणि जनतेपर्यंत कसं काय माझी काही मदत जाईल किंवा माझी काही पोहोचेल, शिवसेना कशी पोहोचेल मी हा प्रयत्न करतो. मी आत्ता कोरोना काळातसुद्धा जवळजवळ 4,500 लोकांना मोफत किट वाटले. आता काय होतं, कोरोना काळात डॉक्टर सांगायचे की तुम्ही वाफ घ्या, परंतु वाफ घेणं, भांड्यात वाफ घेणं हे बऱ्याच वेळा दुर्घटना घडत होत्या आणि वेपोरायझर मशीन लोकांकडे खायलाच आणणं नव्हतं तर कुठून आणणं वेपोरायझर, तर मी 2200 लोकांना वेपोरायझर मशीन मी त्यावेळेस वाटलं. हे सगळं माझे असतं. त्याच्यामुळं हे लोकांना मी जाणीव आहे की हा काय ना काय देत आला आहे शिवसेनेच्या माध्यमातून आणि आज काहीतरी परत त्यांना काहीतरी द्यायची वेळ आलेली आहे. तर मी माझी मुलगी ॲडव्होकेट स्नेहल जाधव हिला जनतेने भरभरून प्रेम देत आहेत आणि आज मतरूपी आज सगळे ज्येष्ठ लोक असतील, तळागाळातले असतील आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण, आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेचा एक खूप मोठा प्रभाव पडतो आहे. महिला तिला लाडकी बहिणीच्या ह्याच्यातनं बघतात, तिचं अजून लग्न झालेलं नाही आहे आणि ती काम करत तिचीसुद्धा एक स्वतंत्र ओळख आहे. तीसुद्धा विद्यार्थी दशेपासून काम करते. कोरोना काळात तीसुद्धा PP किट घालून लोकांच्या घरी जाऊन स्वच्छता करत होती, औषधं गोळ्या देत होती आणि त्याचे हे आहेत. आणि मला एक वाटतं की आज एकही तिच्या विरोधात ज्या महिला उमेदवार आहेत मला वाटतं अशा कधीच तर कोण बाहेर पडलेलं नाही किंवा कोणी मी ओपन चॅलेंज करेल की कोरोना काळासारख्या महाभयंकर काळात कोणाचे फोटो असतात तर ते फोटो त्यांनी टाकून दाखव की माझ्या मुलीने जे काम केलं. आणि काम करत का असताना तिला 2 वेळा कोरोनाही झाला पण तिच्यावर एवढा मोठा प्रभाव आहे तिच्या विद्यार्थ्याशी पण काम करण्याचं असं तर तिने एकदम चांगलं काम केलं आणि जनता तिला ॲक्सेप्ट करते. आज एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता येरवडा असं नाव घेतलं की काही पुण्यामध्ये असे अतिसंवेदनशील एरिया आहेत त्यामध्ये येरवड्याला सुद्धा गणलं जातं.
तुम्हाला लक्षात आलं असेल मी कुठल्या विषयावर बोलतोय. तर त्याच्याबद्दल काय, आता समजा उद्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन स्नेहल जाधवला लोकांनी महापालिकेत पाठवलं आणि त्याचे एक ह्या विषयावर तुम्ही एक ॲडव्होकेट ते आहेत, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? आता एकदम तुम्ही चांगला प्रश्न विचारला. येरोडा म्हणले की एक रिक्षा ड्रायव्हर, आपण कुठे सिटीमध्ये गेलो, पुणे शहरात गेलो आणि आम्ही जर रिक्षाला हात केला तर तो विचारतो कुठं जायचं, आणि त्यांनी आम्ही जर सांगितलं येरोडा तर तो टाळतो आम्हाला. म्हणजे थोडंसं वाईट वाटतं खूप, कारण बँकेत जा, आम्हाला कर्ज सहजासहजी लवकर कोण देत नाही. सध्या ते स्विगी आले किंवा आता काय ते आता हे करतात, स्विगी झोन आलं, झोमॅटो आलं किंवा ते पिझ्झा हटवाले आले, त्यांनासुद्धा आमची ऑर्डर आली की ते येत नाहीत. आणि ते एक आम्हाला शिवी आहे. आम्हाला वाईट वाटतं की ठीक आहे, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालं आणि 75 वर्षानंतरसुद्धा आमची ही दुरावस्था आहे. येरोडा म्हणजे आमच्या इथं रेड लाईटसारखा एरिया आमचा म्हणजे लोक असे ज्या तुच्छतेने बघतात त्या तुच्छतेने बघतात आणि तेव्हा ते मनाला खूप वेदना होतात. आणि त्या वेदना होत असताना इथं खेळायला क्रीडांगण नाही आहे, आणि क्रीडांगण नसल्यामुळं मुलांना खेळायला जागा नाही आहे. खेळत नसल्यामुळे ते दमत नाही, आणि दमत नसल्यामुळं ते व्यसनाधीन झालेले आहेत. आज आमच्या इथं व्यसनाधीनचं प्रमाण एवढं खराब झालेलं आहे. लहान लहान मुलं दारू पितात, त्यांना वेगवेगळे व्यसनं करतात आणि त्याच्याकडे ते गुन्हेगारीत कुठं चालले आहेत. मग लोकांचे कोयत्या गँग तयार झाले आहेत, लोकांच्या गाड्या फोडणं, मारामाऱ्या करणं, खून करणं. आणि काय झालेलं आहे, समाजामध्ये जे राजकारणी लोक आहेत, माझा आरोप राहील, ते राजकारणी लोकसुद्धा काय आहे की ह्या जे मुलं आहेत गुन्हेगारीकडून त्यांना मदत करतात. आपल्या कायद्याचा जो थोडा काय कमकुवतपणा असेल त्याचा फायदा घेऊन ह्या गुन्हेगार पोरांना बाहेर सोडून आणणं, त्यांना दारू पाजणं, त्यांचे वाढदिवस साजरे करणं आणि ते त्यांचं उदात्तीकरण केलं जातं. ते मनाला खूप वेदनादायी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही शहरात म्हणजे आमच्या नवी खडकी येरोडा भागात कुठेतरी आम्ही क्रीडांगणाची सोय करतो आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो. परत आम्ही जे तरुणांना की बाबा तुम्ही व्यसनापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहे. याच्या विविध योजना करतो आणि शिक्षणाचं एक त्यांना रुजवतो आहे. आम्ही माझी एक संघटना आहे, संविधान संघटनेच्या माध्यमातून आम्ही तळागाळापर्यंत शिक्षण कसं जाईल, व्यसनापासून दूर कसं राहता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्यात मला माझ्या मुलीची मोलाची साथ आहे. वयाने जरी कमी असली पण ती कामाने खूप उच्च आहे आणि मला तिचा अभिमान आहे आणि समाजाला ती बघते. आणि त्याचा आज आम्हाला कुठेतरी रिफ्लेक्ट होताना दिसते की आज तिला लोक भरभरून एवढं कमी वय, ती बी 24 वय आणि मी कधीच निवडणूक लढवली नाही, इच्छाही नव्हती, परंतु तिला आज आमच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी, आदरणीय नीलमताई आहेत, आदरणीय अजय बापू भोसले आहेत, नाना बाणगिरे आहेत, आमचे रवींद्रभाऊ दंगेकर ह्यांनी आवर्जून तिला तिकीट देऊन उभं केलं. तिला तिच्या कामाची पद्धत पाहून तिने तिकीट दिलं आणि आज कुठेतरी त्यांनी केलेला निर्णय आज कुठेतरी योग्य होताना दिसतोय. आज तिचं सगळीकडे वाहवा होती आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आहे चांगला. शेवटचा प्रश्न सुनीलजी, मतदारांना तुम्ही का आव्हान कराल? माझी एकच माता भगिनींना आणि माझ्या मतदार बंधूंना विनंती आहे. मी आज तुमच्या सेवेमध्ये गेले 40 वर्ष शिवसेनेत मी काम केलं. मी कधीच निवडणूक लढवली नाही किंवा मी तुम्हाला कधीच माझ्यासाठी काहीच मागितलं नाही, परंतु मी आता माझी मुलगी उभी आहे निवडणुकीला. तिच्याबरोबर ओपन पुरुषमधून आनंद गोयल आहेत, परत महिला OBC-मधून कोमल वागचौरे आहेत, तसंच SC-मधून किशोर वाघमारे आहेत. हे 4 उमेदवार उभे आहेत आणि 4ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत, निर्व्यसनी आहेत, निष्कलंक आहेत आणि व्यापारी आहेत आणि हे आहेत. तर माझी जे 4ही उमेदवार तुम्ही धनुष्यबाणाच्या हे करून धनुष्यबाणासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करताल अशी मी आशा बाळगतो. आणि दुसरं म्हणजे मी कधीच काय मागितलं नाही. माझ्या कुटुंबियासाठी माझी मुलगी स्नेहल जाधव उभी आहे, तर ती एक लाडकी बहीण एकनाथ शिंदे साहेबांनी जसं लाडकी बहिणीसाठी काही न मागता त्यांना महिना 1500 रुपये चालू केले, त्याचा एक कुठेतरी तुम्ही आदर ठेवून माझ्या मुलीला तुम्ही निवडून द्याल, माझ्या पॅनलला निवडून द्याल. मी अशी तमाम जनतेला मी आग्रहाची विनंती करतो, नम्र विनंती करतो. धन्यवाद सर. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.